दरम्यान अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी माणिकराव कोकाटेंच्या वतीनं थोड्याच वेळात उच्च न्यायालयात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे। कोकाटेंना दिलासा मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सदनिका घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयानं त्यांची शिक्षा ही कायम ठेवली आहे। 2 वर्षाची शिक्षा कोकाटेंची कायम ठेवली आहे। मात्र आता या संदर्भात सुनावणी पुन्हा सुरू आहे। दरम्यान आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांचा फोन सध्या बंद आहे। कॅबिनेट बैठकीला ते येणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। कोकाटेंच्या राजीनाम्यावर संध्याकाळपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या आदेशावर हा राजीनाम्याचा निर्णय होणार असल्याची माहिती कळते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, सध्या या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद लागतोय, नेमकं काय घडामोडी घडतायत सध्या? दीपाली, माणिकराव कोकाटेंसाठी आजचा दिवस हा करता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खास करून उच्च न्यायालयामध्ये आज काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना 50,000 दंड आणि 2 वर्षाची शिक्षा ही ठोठावली होती। कॉलेज रोड परिसरामध्ये सदनिका आहेत मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील 10% कोट्यातील, आणि त्या सदनिका माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी बळकावल्या होत्या। याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर आपण बघितलं तर प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली होती। मात्र मार्च महिन्यामध्ये, चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा हा दिलेला होता आणि त्यांनी अनेक निरीक्षण देखील नोंदवलं होतं। दरम्यान काल जर आपण बघितलं तर काल याबाबत जी ही शिक्षा आहे ती कायम ठेवण्यात आली आणि त्यामुळे कोकाटे यांना मोठा धक्का बसलेला आहे। कोकाटे यांना अटकही कधी होण्याची शक्यता आहे। दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर आता आपण जर बघितलं तर एक घडामोडी घडली, एक अपडेट ही आले, त्यानुसार माणिकराव कोकाटे यांच्या वतीने थोड्याच वेळात उच्च न्यायालयामध्ये अर्ज हा दाखल होणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाकडून आज दिलासा मिळणार का, काय नक्की आज घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र माणिकराव कोकाटे म्हणजे आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे रम्मी प्रकरण असेल, यासोबतच सदनिकांचं प्रकरण असेल, यामुळे विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी ही जोर धरू लागली होती। त्यानंतर कुठेतरी त्यांना शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे हे प्रकरण जे आहेत ते कुठेतरी शांत झाल्याचं बघायला मिळत होतं। मात्र आता पुन्हा माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आता काय होतंय, आज काय निकाल हा येतोय, उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।